भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई उद्यानामध्ये पाण्यात वाघाची डुबकी पाहायला मिळते। तापमान वाढत असताना राणीच्या बागेमध्ये वाघानं पाण्यात सैर केलेली आहे। तापमान वाढत असताना जय नावाचा वाघ पाण्यात सैर करतानाचा व्हिडिओ जो आहे तो आकर्षणाचं केंद्र ठरतो। तर मुंबईमध्ये उखाडा वाढल्यानं फुकट्या प्रवाशांकडून एसी ट्रेनमध्ये घुसखोरी करण्यास सुरुवात झाली। पश्चिम रेल्वे मार्गावरील टीसीच्या पथकानं 12 दिवसांमध्ये 4430 प्रवाशांना ताब्यात घेतलेलं आहे। 14,97,000हून अधिकचा दंड वसूल करण्यात आला। महिला प्रवाशांचा सुरक्षित प्रवासासाठी मुंबई उपनगरीय लोकल ट्रेनमध्ये लवकरच गुलाबी कोच सुरू होणार आहे। महिलांसाठी विशेष लोकल सोडल्या जातात, तरीही गर्दी कायम असल्यानं प्रशासनानं हा निर्णय घेतला। नायगाव बीडीडी चाळीतील रहिवाशांना उद्या चाव्यांचं वाटप होणार आहे। प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील 864 रहिवाशांना नव्या घराच्या चाव्या देण्यात जाणार आहेत। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये चाव्यांचं वितरण होईल। भिवंडीमधील मराठे या पाडा येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मंदिराला तीर्थक्षेत्र ब दर्जा मंजूर करण्यात आला। शासनाच्या निर्णयामुळे पर्यटनाचा व्यवसायाला मोठी चालना मिळणार आहे। मुंबई आणि उपनगरामध्ये नियम मोडणाऱ्या 20 लाख वाहनांवरती वर्षभरामध्ये ई चलनाची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। विधान परिषदेतील तारांकित प्रश्नांच्या उत्तरातून कारवाईची माहिती समोर आली आहे। तर अर्ध्याहून जास्त चलान हे अवैध पार्किंग संबंधी असल्याचं स्पष्ट करण्यात आलं। तर पुण्याचं तापमान 40 जवळ पोहोचलं आहे। आगामी 3 दिवस वातावरण ढगाळ राहणार असल्याची माहिती शक्यता आहे। शहर आणि परिसरामध्ये कमाल तापमान 39°C नोंदवण्यात आलं। सोमवारपासून पुढील 3 दिवस कमाल तापमानात घट होऊ शकते। पुण्यातील शनिवार वाडा 7 मजली उभारावा। कसब्याचे आमदार हेमंत रासने यांनी विधानसभेत ही मागणी केली। 1828 मध्ये आगीमध्ये शनिवार वाड्याचं नुकसान झालं होतं। गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी राज्य सरकारनं पावलं उचलण्याची मागणी करण्यात येते। पुण्यामध्ये आरटीओकडून 146 रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली आहे। स्वारगेट चौकामध्ये आरटीओ आणि परिवहन विभागाने ही कारवाई केली आहे। नियमित कारवाई सुरू राहणार असल्याची प्रशासनानं माहिती दिलेली आहे।